हाय, हॅलो, नमस्कार यूट्यूब फॅमिली, श्री स्वामी समर्थ. तर मी आज कोण आले आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. हे पहा, मम्मी आलेली आहे, खूप दिवसांनी आलेली आहे. तर हे पहा, तिच्यासाठी आज मी काही बनवणार आहे आणि तिनेही माझ्यासाठी काय आणलेलं आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ पहा, स्किप न करता. हे पहा, या पिशवीमध्ये मम्मी काहीतरी घेऊन आलेली आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मी तिच्यासाठी बनवत आहे आज साबुदाणा वडे. तर हे पहा, बटाटा खिसलेला आहे आणि साबुदाणा भिजवलेला आहे, हिरवी मिरची आणि मीठ वगैरे टाकून मी वडे बनवून घेतले. आता हे वडे मी आता तळून घेणार आहे. हे पहा, असे तळून घेते मी, कारण तिचा सोमवार आहे आणि माझाही सोमवार असतो, त्यामुळे उपवासासाठी तिच्यासाठी मी साबुदाणा वडे करावे म्हटले. खूप दिवसांनी आलेले आहे आणि माझ्यासाठी घेऊन आलेले काहीतरी तुम्हाला दाखवते पुढे. सोमवार असतो तिचा आणि माझाही सोमवार असतो, म्हटलं चला. तर आज साबुदाणा वडे बनवले असे, त्याबरोबर मिरची तळली आणि हे दहीची चटणी बनवली आहे बघा मी. मम्मीला आवडतात साबुदाणा वडे असेही. कसे झाले सांगते आता मम्मी. आणि हे पहा, त्या पिशवीमध्ये काय होते हे तुम्हाला आता दाखवणार आहे मी. माझ्यासाठी बनवून आणलेले आहे काय, हे पहा, काळा मसाला बनवून आणलेला आहे. अडीच किलो मिरची आणि 1 किलो मसाला, साधारण 3-3.5 किलोचा हा मसाला आहे. हा मसाला मम्मीनी आणि माझ्या मावशीनी दोघींनी गावाकडे बनवलेला आहे. त्या दोघींनी खूप मेहनत घेतलेली आहे हा मसाला बनवण्यासाठी. त्यांनी माझ्यासाठी बनवून पाठवलेला आहे, कारण खूप नशिबान समजते की मला मम्मी आणि मावशी दोघीचं प्रेम भेटतं आहे. खूप माया करतात माझ्यावर. ह्या मसाल्यामध्ये आता बघा, हे तेल नाही का, 1 किलो तेल आहे साधारण, हे गरम करून थंड केलेलं आहे. हे आता ह्या मसाल्यामध्ये मिक्स करायचे, कारण हा मसाला नाही का खूप दिवस राहतो, म्हणजे कमीत कमी 1 वर्षभर तरी चांगला टिकून राहतो. हे तेल यात मिक्स केल्यानंतर ना पूर्ण एकजीव करून घ्यायचे. ते आता कसे करते ते पहा तुम्ही व्हिडिओमध्ये. मसाला बनवायचे सोपे नाही बरं का, खूप मेहनत करायला लागते ह्याच्या मागे. तर मम्मी आणि मावशी ह्या दोघींनी खूप मेहनत करून माझ्यासाठी बनवून पाठवलेला आहे. मसाल्याचा असा वास येत आहे, खूप छान. भाजी खूप छान होते. आमच्याकडे असा काळा मसाला आम्ही वर्षभरासाठी असा बनवून ठेवतो प्रत्येक वर्षी, आणि प्रत्येक वर्षी मम्मी आणि मावशी ह्या दोघी माझ्यासाठी बनवून देतात बरं का. पूर्ण असं एकजीव करून घेते ती. भरपूर प्रकारचे मसाले वगैरे टाकलेले आहेत त्यामुळे खूप छान वास येतो याचा. आता कोणते कोणते मसाले हे काही मी तुम्हाला दाखवत नाही, कारण हा त्या दोघींनी बनवून माझ्यासाठी आणलेला आहे. असं तेल वगैरे टाकलं ना गरम करून, तर मसाला जास्त दिवस टिकतो आणि आहे असा राहतो चांगला व्यवस्थित. पहा, असं एकजीव केला. आणि ह्याच्यामध्ये मिरची पावडरही लागते मला. आम्ही अशी विकत्रची मिरची पावडर खात नाही, अशी बनवलेलीच मिरची पावडर खातो.
प्रत्येक वर्षी एवढी मिरची पावडर आणि एवढा काळा मसाला लागतो. वर्षभर ते साधारण 1.5 वर्ष जातो. अशी घरी मिरची पावडर बनवलेली चांगली असते. विकत्रीच्या ह्याच्यामध्ये कलर वगैरे टाकतात, तर ही विदाऊट कलर म्हणजे प्युअर मिरची पावडर. कसा कलर आलेला लाल भडक. साधारण ही 2.5 किलोची मिरची पावडर आहे बघा. लाल मिरची पावडर आणि मसाला. आता ह्या अशा प्रकारच्या भरण्या आहेत 2 चिनी मातीच्या, तर ह्याच्यामध्ये आता भरून ठेवणार आहे. म्हणजे व्यवस्थित राहणार, जास्त दिवस टिकतो. माझ्याकडे काही मोठी भरणी नाही आहे, म्हटलं ह्या 2 छोट्या भरण्या आहेत, तर ह्याच्यामध्ये जेवढा बसेल तेवढा बसवणार. राहिलेला बघू आता किती राहतोय, काय याच्यामध्ये बसतोय का बघू तेवढा. अशा चिनी मातीच्या भरणीमध्ये भरून ठेवला ना तर व्यवस्थित राहतो, खराब होत नाही, जसा आहे तसा राहतो. एक भरणी भरलेली आहे, असे गच्च दाबून दाबून भरलेला आहे तो, म्हणजे वास वगैरे जाऊ नये त्याचा. आणि दुसरी भरणी भरून आता एवढा शिल्लक राहत आहे. 2 भरण्या भरलेल्या आहेत बघा अशा. हे पहा, असं मम्मीने पॅक करून ठेवले. आणि आता हा एवढा मसाला शिल्लक आहे, तर हा वापरण्यासाठी मी थोडा काढून आणि थोडा आता दुसऱ्या डब्यामध्ये भरून ठेवणार हा मी. आणि एवढी लाल मिरची पावडर, 1.5 वर्षाचं टेन्शन गेलं. असं पॅक करून ठेवलेलं आहे. हे पहा, वास जाऊ नये म्हणून मम्मी बघा कशी त्याला वरतून प्लास्टिक पिशवी टाकून पॅक करते आहे, म्हणजे जेणेकरून त्या मसाल्याचा वास बाहेर जाऊ नये. असं मस्त पॅक करून ठेवणार आता हा. दोन भरण्या भरून एवढा मसाला शिल्लक आहे, तर हा आता मी वरती वापरण्यासाठी ठेवणार आहे. आणि एवढी लाल मिरची पावडर. तर कसे वाटला हा मसाला कमेंटमध्ये सांगा.